चांशिरतवाड ग्रामपंचायत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या यास्मीन चाऊस यांची बिनविरोध निवड। शिरतवाड तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व युवा नेते उत्तम पाटील गटाच्या यास्मीन अब्दुल गनी चाऊस यांची बिनविरोध निवड झाली। अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी यशोदा उळीकाई यांनी यास्मीन चाऊस यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित केलं। यावेळी त्यांच्या समर्थकांनी फटाके उडवून आनंद उत्सव साजरा केला। 8 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शिरतवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेण्यासारखा आहे। सर्वांना आरक्षणानुसार अध्यक्षपदाचा मान मिळावा यासाठी सर्वजण गट तट पक्ष बाजूला ठेवून सर्वांना संधी देण्याचा निर्णय घेतला। झालेल्या निर्णयाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपमधील सर्व सदस्यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष पद देण्यात आलं। ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटच्या अध्यक्षपदासाठी यास्मीन चाऊस यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली। निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं नूतन व मावळत्या अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी यास्मीन चाऊस म्हणाल्या की युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आज अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे। युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली व सदस्यांच्या सहकार्याने आपण गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। यावेळी मावळत्या अध्यक्षा बाळाबाई पुजारी, ग्रामपंचायत उपाध्यक्ष अण्णा पाटील, तलाठी नेमन नावर, सदस्य विजय रोहिदास, सुरेश खोत, दीक्षिता कांबळे, जयश्री पाटील, शीतल लडके, रामगोंडा पाटील, चिंतामणी पाटील, कुमार पाटील, जीवनधर फिरगण्णावर, कोटू पाटील, सुभाष पाटील, किरण पाटील, जाफर मुजावर, नजीर चाऊस, किरण कांबळे, अनवर चाऊस, पद्मराज पाटील, जलाल चाऊस, आप्पासाहेब कोल्हापुरे, समीर चाऊस, जमीर चाऊस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। शेवटी ग्रामविकास अधिकारी नागराज शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले। चांशिरतवाडहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। माझं नाव यास्मीन अब्दुल गनी चाऊस। मी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तम पाटील यांच्याकडून पहिल्यांदा निवडून आलेले आहे आणि अध्यक्षपद ही मला आज पहिल्यांदाच मिळालेलं आहे। त्याबद्दल मी सर्व सदस्यांचा मी धन्यवाद करतो। सर्व सदस्यांनी मला खूप बिनविरोधी निवड दिली मला अध्यक्षपदाची, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करते। तसेच आमचे उपाध्यक्ष अण्णा पाटील, माजी अध्यक्ष सुरेश खोत, सदस्य शीतल लडगे, विजय रोहिदास, दीक्षिता कांबळे, बाळोबा पुजारी, जयश्री पाटील ताई या सर्वांचा मी मनापासून मी त्यांचं धन्यवाद करतो, आभार मानतो। तसेच आमचे रामगोंडा पाटील तात्या यांचं मला खूप त्यांचं सहकार भेटलेलं आहे। मी त्यांचं कोणत्या शब्दामध्ये मी त्यांचा आभार मानू हे मला काही कोणते शब्दच येईना त्यांच्यासाठी सांगण्यासाठी, त्याबद्दल मी त्यांचंही। तसेच किरण भाऊजी यांनी किरण पाटील यांनी पण मला खूप सहकार्य केले। तसेच सर्व ग्रामस्थ